जय गुरुदेव. मी आबासाहेब मुळीक, सिव्हिल इंजिनियर आणि वास्तुतज्ञ. प्रसन्न वास्तूमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भूमिलक्षण पाहणार आहोत. भूमिलक्षण म्हणजे काय, तर भूमीचा उतार कोणत्या दिशेला आहे त्यानुसार ती भूमी आपल्याला लक्षणे, त्या भूमीची लक्षणे आपल्याला समजू शकतात. तर पहिलं लक्षण आहे गजपृष्ठभूमी. म्हणजे जी भूमी दक्षिण, नैऋत्य आणि वायव्येस व पश्चिमेस उंच असते अशा भूमीस गजपृष्ठभूमी म्हणतात. अशा भूमीवर निवास केल्यास आयुर्मान चांगले असते, लक्ष्मी धाराप्रमाणे परिपूर्ण जीवन मिळते. दुसरं लक्षण आहे कूर्म पृष्ठभूमी. जी भूमी मध्य भागात उन्नत असून चारही दिशांना खोलगट भाग आहे अशा भूमीस कूर्म पृष्ठभूमी म्हटलं जातं. अशा ठिकाणी जर आपण निवास केला तर लोक नित्य उत्साही, सुखी, धनधान्याची विपुल वृद्धी आणि विपुल धनाचा लाभ घेणारे असू शकतात. त्यानंतर आहे दैत्य पृष्ठभूमी. पूर्व, आग्नेय, ईशान्य कोपऱ्यात उंच व पश्चिमेस खोलगट असते. अशा भूमीवर जर आपण निवास केला तर लक्ष्मीनाश, धनपुत्रहानी, पशुहानी होण्याची शक्यता असते. त्यानंतर आहे नागपृष्ठभूमी. अशी भूमी असते की जी पूर्व, पश्चिम व उत्तरेस उंच असणारी ही भूमी गृहस्थाश्रमीचे उच्चाटन, पत्नीपुत्रहानी, नंतर शत्रुवाद ठरवते. मनशांती मिळत नाही अशा प्लॉटमध्ये. त्यामुळं भूमीचा प्लव म्हणजेच उतार बघून आपण कोणत्या दिशेला उतार आहे त्यानुसार नवीन प्लॉट खरेदी करावा. धन्यवाद.